आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यात डोंगरादेव उत्सवाची धूम। नैसर्गिक आदिवासात आदिवासी परंपरेचा अनोखा संगम। बागलाण आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या डोंगरादेव माऊलींच्या उत्सवाला बागलाण तालुक्यात उत्साहाचे उधाण आले। नैसर्गिक नियमांवर आधारित पावरा, कोकणा आणि कोकणी कोळी समाजाच्या श्रद्धांना मूर्तरूप देणारा हा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक महोत्सव 15 दिवसांच्या उपवासांनी सुरू होतो आणि त्याची सांगता गडावरच्या मुख्य विधींनी होते। डोंगरादेव उत्सवाचा मुख्य समारंभ 3 दिवसाचा असतो, ज्यात आदिवासी बांधवांचा उत्साह आणि भक्ती शिगेला पोहोचते। आज गुरुवार या दिवशी गडावर मुक्काम आणि रात्रभर जागृत डोंगरादेव माऊली भक्त आणि मानकरी गडावर चढतील व प्रस्थान करतील। या रात्री देवाच्या थोंबाभोवती पारंपरिक नृत्ये, गाणी, खांब नाचन आणि भगत पुजारी यांच्याद्वारे कथा कथन करून रात्रभर मुक्काम व जागरण केले जाईल। भंडाऱ्याचा महाप्रसाद शुक्रवारी उत्सवाचा महत्त्वाचा दिवस असतो। या दिवशी डोंगरादेवाला बोकड, कोंबड्यांचा बळी देऊन भंडारा आयोजित केला जातो। या महाप्रसादात सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो आदिवासी बांधव एकत्र येतात। शनिवार शालवा आणि देवातून सुखरूप मोकळे होतील। शनिवारी खरमुंडी विधीची सांगता होईल आणि तिसरा दिवस म्हणजेच शनिवार रविवारच्या रात्री किंवा रविवारी पहाटे देवातून सुखरूप मोकळे, देव परत त्याच्या जागी सुखरूप स्थित झाला हा विधी करून उत्सवाची शालवा शांतता समाप्ती केली जाईल। उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल पावरीच्या सुरांनी दुमदुमणाऱ्या या उत्सवात आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। निसर्ग देवतेला वंदन करणे, चांगल्या आरोग्यासाठी वारे नष्ट व्हावे म्हणून नवस्फूर्ती करणे आणि एकोप्याने आनंद साजरा करणे हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे। या उत्सवाला भाया असेही संबोधले जाते। हा उत्सव केवळ धार्मिक नसून आदिवासी संस्कृती आणि नैसर्गिक अधिवास यांचा एक अविभाज्य भाग आहे। बागलाण वृत्तांतासाठी अशोक शिंदे।